वेलकम. आज आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो फॉर मल्टिपल अँगल पाहणार आहोत. ॲक्च्युली मल्टिपल अँगल म्हणजेच काय म्हणतो आपण, अँगल थिटाचे जे इंटिजर मल्टिपल्स असतात किंवा थिटाच्या पट्टीमधले जे अँगल्स असतात त्या अँगल्सना आपण थिटाचे मल्टिपल अँगल्स म्हणतो, जे आपण एन थिटानं रिप्रेझेंट करतो. वेअर एन फॉर ऑल एन इज इक्वल टू 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. याचा अर्थ एन इज इक्वल टू 1 घेतलं तर थिटा हा स्वतः थिटाशी मल्टिपल अँगल असतो. 1 इंटू थिटा, सेकंड 2 इंटू थिटा, 3 इंटू थिटा, 4 इंटू थिटा आर मल्टिपल्स अँगल ऑफ थिटा. मल्टिपल अँगल ऑफ अल्फा आपण कसे लिहिणार तर 2 अल्फा 3 अल्फा, किंवा मल्टिपल अँगल्स ऑफ एक्स काय असणार 2x 3x. तसं 11 ए. याचा अर्थ ए या अँगलचा हा कोणता अँगल आहे, मल्टिपल अँगल आहे. मल्टिपल अँगलमध्ये ए अँगलच्या गुणाकारात नेहमी काय असतो, इंटिजर्स असतो. लक्षात येईल ना. मग ॲक्च्युली आपण या मल्टिपल अँगलचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो डिफाईन करणार आहोत. मग आता पहिल्यांदा आपण ॲक्च्युली एन इज इक्वल टू 1 घेतलं तर थिटा, आता साईन ऑफ थिटा इज इक्वल टू साईन ऑफ 1 थिटा इज इक्वल टू काय ना, साईन थिटाच आहे ना. म्हणजे थोडक्यात मल्टिपल अँगलचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आपण थिटाच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमध्ये लिहितो. यालाच आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो किंवा फॉर्म्युले फॉर मल्टिपल अँगल म्हणतो. लक्षात येतं का बघा. आता 1 थिटाचा साईन रेशो हा साईन थिटाच असणार ऑब्व्हियसली, किंवा कॉस 1 थिटा कॉस थिटा असणार. तेव्हा आपण ॲक्च्युली मल्टिपल अँगल 2 थिटाचा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो पहिला स्टार्ट करणार आहोत. मग 2 थिटा आपल्याला ॲक्च्युली फोल्ड करून लिहिता येईल थिटा प्लस थिटा. मग याचा ट्रिग्नॉमेट्रिक साईन रेशो ऑन बोथ साईड घेतला तर साईन 2 थिटा इज इक्वल टू साईन थिटा प्लस काय मिळेल आपल्याला, थिटा. ॲक्च्युली हा थिटा प्लस थिटा हा कंपाऊंड अँगल ए प्लस बीचा फॉर्म आहे. मग कंपाऊंड अँगलचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो ऑलरेडी आपण पाहिलेले आहेत. मग साईन ऑफ ए प्लस बीचा यूज करून साईन थिटा प्लस थिटाचं सिम्प्लिफिकेशन काय होईल, तर साईन ऑफ फर्स्ट अँगल थिटा इंटू कॉस ऑफ सेकंड अँगल अगेन थिटाच आहे, प्लस कॉस ऑफ फर्स्ट अँगल थीटा इंटू साइन ऑफ सेकंड अँगल थीटा. आता ॲक्च्युली याचा आणखी साइन थीटा कॉस थीटा प्लस कॉस थीटा साइन थीटा, कॉस थीटा साइन थीटा म्हणजे साइन थीटा कॉस थीटाच आहे. ए इंटू बी इंटू ए सेमच असतं. त्यामुळे दोन टर्मची बेरीज दोन्ही रिपीट झालेल्या, त्याचा अर्थ काय घेता येईल आपल्याला 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस ऑफ थीटा. आपल्याला साइन 2 थिटाचा हा फॉर्म्युला मिळालेला आहे. ॲक्च्युली हा फॉर्म्युला काय स्टेट करतो, तर हा जो मल्टिपल अँगल 2 थिटा आहे, कशाचा अँगल आहे तो, थिटाचा मल्टिपल आहे. आणि थिटाची ट्रिग्नॉमेट्रिक रेशो काय, साइन थिटा आणि कॉस थिटा. आपण या थिटाच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचा यूज करून 2 थिटाचा साइन रेशो कशा पद्धतीने लिहितो, तर थिटाचा साइन रेशो इंटू कॉस रेशो, आणि या मल्टिप्लिकेशनला आपण कशाने मल्टिप्लाय केलं, 2 न. साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. मल्टिपल अँगल 2 थिटाचा साईड रेशो घेताना आपल्याला थिटाच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचा गुणाकार घेऊन त्या गुणाकाराला 2 न मल्टिप्लाय करायला लागतो. इतका सिंपल ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला आहे. असं असेल तर साईन 2 अल्फाची व्हॅल्यू काय बघा. आता हा पण मल्टिपल अँगल आहे, कारण की इथं अँगलच्या गुणाकारात इंटिजर 2 आहे, पण हा अल्फाचा मल्टिपल अँगल आहे. आणि या 2 अल्फाचा साइन रेशो अल्फाच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमध्ये आपल्याला लिहिता येतो. यालाच आपण फॉर्म्युला म्हणतो. मग साइन 2 अल्फा इज इक्वल टू आपल्याला काय घेता येईल, 2 साइन अल्फा इंटू काय येईल सांगा, कॉस ऑफ अल्फा. किंवा साइन 2x ची व्हॅल्यू काय येईल बघा अशीच. अँगल कोणताही असेल, हा जर मल्टिपल अँगल 2x आहे, एक्सचा मल्टिपल अँगल आहे, आणि याचा साइन रेशो एक्सच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचं मल्टिप्लिकेशन इंटू 2 असतं. एक्सची ट्रिग्नॉमेट्रिक रेशो साइन एक्स आणि कॉस एक्स. याचा अर्थ साइन 2x ची व्हॅल्यू काय ना, 2 साइन ऑफ एक्स इंटू काय येईल आपल्याला, कॉस ऑफ एक्स. हा पहिला फॉर्म्युला असेल तुमच्या साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस ऑफ थिटा. असंच आपल्याला या मल्टिपल अँगल 2 थिटाचा कॉस रेशो पण करता येईल. आता त्यासाठी मला पुन्हा 2 थिटाची फोड आपण थिटा प्लस थिटा घेते आणि बोथ साईडला कॉस ऑफ रेशो अप्लाय केला, मग कॉस ऑफ थिटा प्लस थिटा. आता अगेन सेम मेथड, हा पण कंपाऊंड अँगलचा ए प्लस बीचा फॉर्म आहे, ज्याचा आपल्याला कॉस रेशो घ्यायचा आहे. मग कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. तो यूज करू. इथं आपल्याला काय घेता येईल, कॉस ऑफ फर्स्ट कॉस ऑफ बोथ अँगल म्हणजे कॉस ऑफ थिटा. साइन कोणतं घेतो आपण, अपोजिट, दॅट इज मायनस साइन ऑफ थिटा इंटू साइन ऑफ थिटा. तर त्यामुळे काय होईल, कॉस थिटा इंटू कॉस थिटा आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा मिळेल,
मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा मिळेल. ॲक्च्युली आपण मल्टिपल अँगलचे फॉर्म्युले टू थिटाचे लिहिताना काय करतो, थिटाच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचा यूज करतो. जसं साइन टू थिटा थिटाच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमध्ये लिहिलं. तसंच आता इथं आपल्या लक्षात येईल की कॉस टू थिटाची व्हॅल्यू ही आपल्याला थिटाच्या कॉस रेशोचा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा मायनस थिटाचा साइन रेशोचा स्क्वेअर दॅट इज साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे कॉस टू थिटाची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. आणि हा आपला कॉस टू थिटाचा फॉर्म्युला होईल. बरोबर आहे ना, कारण की मल्टिपल अँगल टू थिटा जो थिटापासून तयार झालेला आहे त्याचा कॉस रेशो थिटाच्या साइन कॉसमध्ये आपण लिहिलेला आहे, जो काय आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. लक्षात येतं का बघा. ॲक्च्युली या फॉर्म्युल्यामध्ये आणखीन आपल्याला सिम्प्लिफिकेशन काय करता येईल, आपण ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीचा यूज केला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आपण काय घेतो 1 घेतो. बरोबर ना, ही आयडेंटिटी आहे. यावरून मला कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय घेता येईल, हा प्लस साइन स्क्वेअर थिटा राईट हँड साईडला ट्रान्सफर होईल, जो मायनस होईल. ॲक्च्युली 1 आहे, 1च्या मायनसमध्ये काय मिळेल मला साइन स्क्वेअर थिटा. मग कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय असते 1 मायनस साइन. सिमिलरली साइन स्क्वेअर थिटाची पण व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल, तर ते आपण यूज करणार आहोत. पण ती काय असणार 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. सध्या तरी आपण या कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये यूज केली, तर मला काय मिळेल बघा, कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा घेतली मी, मायनस साइन स्क्वेअर थिटा ऑलरेडी आहेच. ॲक्च्युली इथं मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस काय मिळेल मला 2 साइन स्क्वेअर थिटा. हा सुद्धा कॉस टू थिटाचाच फॉर्म्युला आहे, जो काय स्टेट करतो 1 कॉस टू थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ॲक्च्युली आपण याच पद्धतीनं या साइन स्क्वेअर थिटाची ही जी व्हॅल्यू काढलेली आहे ती याच फॉर्म्युलामध्ये पुट केली तर काय होईल बघा, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेटमध्ये घेऊन सबस्टिट्यूट होईल. मग कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाचा काय होणार प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ॲक्च्युली कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर थिटा, याचा अर्थ कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आपल्याला काय मिळेल 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि प्लस 1चा काय होणार हा मायनस 1. याचा अर्थ हा पण एक आपल्याला कॉस टू थिटाचा फॉर्म्युला मिळेल. ॲक्च्युली कॉस टू थिटाचे 3 फॉर्म्युले आहेत, बरोबर आहे का. पहिला कॉस टू थिटा इज इक्वल कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, सेकंड 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि थर्ड 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ओके, तर ॲक्च्युली या 3 फॉर्म्युल्यामध्ये एक चेंज काय आहे, काय फरक आहे तुम्हाला लक्षात येतं का बघा. त्यासाठी मला हा फॉर्म्युला रिपीट करून सांगा. साइन टू थिटाचा आपला टू थिटाचा साइन रेशो थिटाच्या साइन आणि कॉस मध्ये आपण लिहू शकतो, आणि जो काय आहे 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा. तसं हे फॉर्म्युले जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर यामध्ये फरक काय आहे लक्षात ठेवा. ॲक्च्युली तिन्ही पण कॉस टू थिटाचेच फॉर्म्युले आहेत, पण इथं पहिला जो फॉर्म्युला आहे तो टू थिटा हा मल्टिपल अँगल जो थिटाचा मल्टिपल अँगल आहे त्याचा कॉस रेशो थिटाच्या कॉस रेशो आणि साइन रेशो मध्ये घेतलाय बघा, जो काय आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता जर सेकंड फॉर्म्युला यूज केला तुम्ही तर टू थिटा हा थिटाचा मल्टिपल अँगल त्याचा कॉस रेशो थिटाच्या कॉस रेशो मध्येच आहे बघा, फक्त काय आहे तो 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. आणि सिमिलरली हा लास्ट फॉर्म्युला काय सांगू शकता तुम्ही, 2 थिटा हा थिटाचा मल्टिपल अँगल आहे ज्याचा कॉस रेशो आपण थिटाच्या साइन रेशो मध्ये फक्त घेतलेला आहे, जो काय आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. लक्षात का बघा, याचा अर्थ मल्टिपल अँगल 2 थिटाचा साइन रेशो आपल्याला थिटाच्या साइन कॉस मध्ये लिहिता येतो फक्त, पण 2 थिटाचा कॉस रेशो आपल्याला थिटाच्या कॉस साइन मध्ये किंवा साइन कॉस मध्ये लिहिता येतो, किंवा नुसताच कॉस मध्ये लिहिता येतो, किंवा नुसताच साइन थिटाचा यूज करून लिहिता येतो. मग काय आहे तो फॉर्म्युला, कॉस टू थिटा इज इक्वल टू कॉस साइन मध्ये काय आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, नुसताच कॉस मध्ये काय आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, आणि नुसता साइन थिटा मध्ये काय आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे तिन्ही पण फॉर्म्युले लक्षात राहतील ना तुम्हाला, मल्टिपल अँगल 2 थिटाचे कॉस रेशो. आता 2 थिटाचा आणखीन एक रेशो राहिलेला आहे, कोणता, टॅन रेशो, बरोबर आहे. आपल्याला टॅन ऑफ 2 थिटा पण काढता येतं का बघू. त्यासाठी परत 2 थिटा आपण थिटा प्लस थिटा मध्ये कन्वर्ट करून त्याचा टॅन रेशो ऑन बोथ साइड घेतला तर टॅन ऑफ थिटा प्लस थिटा. हा पण कंपाऊंड अँगलचा a प्लस b चा फॉर्म आहे, याचा टॅन रेशो आहे. मग टॅन a प्लस b मध्ये काय करतो आपण, दोन्ही अँगलची पहिला टॅन रेशोची बेरीज घेतो अंशामध्ये, आणि छेदामध्ये 1 मायनस दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. आता इथं दोन्ही अँगल थिटा असल्यामुळं अंशामध्ये काय मिळेल मला
टॅन ऑफ थिटा प्लस टॅन ऑफ थिटा आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस टॅन ऑफ थिटा इंटू टॅन ऑफ थिटा. तर थोडंसं सिम्प्लिफिकेशन केलं तर काय होईल, टॅन थिटा प्लस टॅन थिटा 2 टॅन थिटा होईल आणि 1 मायनस टॅन थिटा इंटू टॅन थिटा टॅन स्क्वेअर थिटा. याचाच अर्थ मला टॅन ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला काय मिळेल, 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हे आपल्याला मल्टिपल अँगलचे काय आहे ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले. ॲक्च्युली मल्टिपल अँगल कोणता घेतला आपण, थिटाचा 2 थिटाचे ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले. जरा रिपीट करा बघू. पहिला फॉर्म्युला काय आहे, साइन 2 थिटा, थिटाच्या साइन कॉसमध्ये आपण कसा लिहितो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. नेक्स्ट कॉस 2 थिटा, थिटाच्या साइन कॉसमध्ये कसा लिहितो आपण कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट कॉस थिटामध्ये कसा लिहितो आपण 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस थिटा आणि नुसता साइन थिटामध्ये आपण कॉस 2 थिटा कसा लिहितो 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ओके. आणि मल्टिपल अँगल 2 थिटाचा टॅन रेशो आपण थिटाच्या टॅन रेशोमध्येच लिहिलेला आहे. तो काय आहे 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. मल्टिपल अँगल 2 थिटाचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आले. त्यांची प्रूफ्स आपल्याला काय आपण बघितलेली आहेत, पण ती काही यूज करत नाही. आपण डायरेक्ट हे फॉर्म्युले आपण पाठ करतो. हे फॉर्म्युले पाठ करायचे असतील तर लक्षात काय ठेवायचं, दिलेला अँगल मल्टिपल अँगल असेल 2 थिटाच्या फॉर्ममध्ये तर त्याचा कोणता ट्रिग्नॉमेट्रिक रेशो घेत आहोत. आणि साइन रेशो घ्यायचा असेल तर थिटाचा साइन कॉस दोन्हीचा यूज करून आपल्याला तो लिहिता आला पाहिजे. कॉस रेशो घ्यायचा असेल 2 थिटाचा तर थिटाचा साइन कॉस घेऊन घेता येईल आपल्याला. नुसताच कॉसमध्ये थिटामध्ये लिहिता येईल किंवा नुसताच साइन थिटामध्ये लिहिता येईल. आणि मल्टिपल अँगल 2 थिटाचा टॅन रेशो आपण थिटाच्या टॅन रेशोमध्ये लिहितो. लक्षात राहील ना. असंच आपल्याला नेक्स्ट मल्टिपल अँगल कोणता आहे तर 3 थिटा. मग त्या 3 थिटाचे पण ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले आपण तयार करू शकतो. आता ॲक्च्युली आपण हे फॉर्म्युले तयार करण्यासाठी सेम मेथड यूज करणार. आपण 3 थिटाची फोड आपण 2 थिटा प्लस थिटा या कंपाऊंड अँगलमध्ये करणार आणि ट्रिग्नॉमेट्रिक रेशो घेऊन त्याचं सिम्प्लिफिकेशन करून जसं आपण 2 थिटाचे मल्टिपल अँगलचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो थिटाच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमध्ये लिहिले तसं हा 3 थिटा हा मल्टिपल अँगल थिटाचा आहे त्याचा साइन रेशो आपण थिटाच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमध्ये लिहिणार आहोत. थिटाची ट्रिग्नॉमेट्रिक रेशो काय आहे साइन थिटा आणि कॉस थिटा ऑलरेडी आपल्याला माहीत आहे. मग 3 थिटाचा साइन रेशो या सिम्प्लिफिकेशननुसार काय येतो बघा तर 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. आता इथं तुम्ही सांगू शकता आपण मल्टिपल अँगल 3 थिटाचा साइन रेशो लिहिताना आपण थिटाचा फक्त कोणता रेशो यूज केलेला आहे, बरोबर कोणता साइन रेशो किंवा साइन थिटाचा यूज केलेला आहे. मल्टिपल अँगल 3 थिटाचा साइन रेशो साइन थिटामध्ये कसा लिहितो आपण तर साइन 3 थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा मायनस 4 ॲक्च्युली साइन क्यूब थिटा म्हणजे साइन थिटाचा काय आहे पॉवर थर्ड पॉवर घेतली किंवा साइन थिटाचा क्यूब आहे. हा फॉर्म्युला पण पाठ होईल ना तुम्हाला साइन 3 थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. असंच मल्टिपल अँगल 3 थिटाचा आपल्याला कोणता रेशो लिहिता येईल कॉस रेशो. आता इथं आपण थिटाचा फक्त कॉस रेशो यूज करणार म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू कॉस थिटामध्ये लिहायची आहे जी काय असते. आता इथं तुम्हाला लक्षात येईल साइन 3 थिटा आपण ही लिनियर टर्म आहे म्हणजे ज्यामध्ये साइन थिटाची पॉवर 1 आहे आणि इथं ही काय आहे थर्ड पॉवरची टर्म आहे जी सबस्ट्रॅक्शनमध्ये आहे. कॉस थिटामध्ये आपण कॉस थिटाचा यूज करणार पण सुरुवातीला पॉवरची टर्म घेणार म्हणजे 4 कॉस क्यूब थिटा घेतो आणि मायनस नंतर लिनियर टर्म घेतो जी काय आहे 3 कॉस थिटा. ॲक्च्युली हे दोन वेगवेगळे जरी फॉर्म्युले असले तरी आपल्याला एक फॉर्म्युला जर पाठ झाला तर त्यावर आपल्याला दुसरा फॉर्म्युला त्याच पद्धतीनं तयार करता येऊ शकेल. लक्षात ना. किंवा आपण दोन्ही पण फॉर्म्युले पाठ करू. जसं साइन 3 थिटा इज इक्वल टू साइन थिटामध्ये काय लिहितो 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा आणि कॉस 3 थिटा आपण कॉस थिटामध्ये कसा लिहितो 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. ओके. आपल्याला टॅन 3 थिटाची काय आवश्यकता नाही त्यामुळं इतकेच हे आपण मल्टिपल अँगलचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो पाठ करणार आहोत. इतकेच याचा अर्थ काय तर 4 थिटा 5 थिटा 6 थिटा या मल्टिपल अँगलचे आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक रेशो घ्यायची गरज नाही. लक्षात राहील ना. हे फॉर्म्युले फार काय अवघड नाही सिंपल फॉर्म्युले आहे जे तुम्ही पाठ करू शकता आणि आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो फॉर काय म्हणतो मल्टिपल अँगल. ओके. आता ॲक्च्युली आपण या मल्टिपल अँगल आपण एन थिटानं रिप्रेझेंट करतो. कशानं रिप्रेझेंट करतो एन थिटानं रिप्रेझेंट करतो. मग
हा एन थिटाचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो जनरली म्हणजे मल्टिपल अँगलचे जनरल रेशो आपण साइन एन थिटा इज इक्वल टू 2 साइन एन थिटा बाय 2 इंटू कॉस एन थिटा बाय 2 या पद्धतीने घेतो. म्हणजे थोडक्यात हा जो साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे तोच आपण इथं यूज केलेला आहे. हा जसा 2 थिटा मल्टिपल अँगल आहे तसा एन थिटा जनरल मल्टिपल अँगल आहे, त्याचा साइन रेशो. आता इथं 2 थिटाचा ॲक्च्युली आपण थिटा हा अँगलपासून तयार झालेला होता म्हणून आपण साइन थिटा कॉस थिटाचा यूज करून हे दिलेलं होतं. पण या केसमध्ये हा एन थिटा बाय 2 याला आपण हाफ अँगल म्हणतो बघा, बरोबर आहे ना. आपल्याला हाफ अँगलची डेफिनेशन माहित आहे. मग ॲक्च्युली आपण एन थिटा या मल्टिपल अँगलचा साइन रेशो त्याच्या हाफ अँगलच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये लिहिलेला आहे, जो काय आहे 2 साइन एन थिटा बाय 2 इंटू कॉस एन थिटा बाय 2. मग असं असेल तर साइन 4 थिटाची व्हॅल्यू काय होईल बघा. ऑब्विसली 2 साइन 3 थिटा बाय किती आहे ना 2 थिटा, कारण या 4 थिटाचा हाफ काय ना 2 थिटा इंटू कॉस ऑफ 2 थिटा. म्हणजे थोडक्यात मल्टिपल अँगल मला 7 थिटाचा साइन रेशो घ्यायचा असेल तुम्हाला पहिला या अँगलचा हाफ अँगल ठरवायला लागेल. 7 थिटाचा हाफ अँगल काय येणार 7 थिटा बाय 2 त्याच्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचा गुणाकार इंटू 2 म्हणजेच काय येणार 2 साइन 7 थिटा बाय 2 इंटू कॉस ऑफ 7 थिटा बाय 2 मिळेल आपल्याला. किंवा साइन ऑफ 6x. आता हा पण मल्टिपल अँगल आहे, आपण ओळखू शकतो. x हा मल्टिपल अँगल आहे, पण याचा साइन रेशो याच्या हाफ अँगलमध्ये घ्यायचा. 6x चा हाफ अँगल काय ना बघा, जेव्हा ऑड इंटिजर असतो त्याला आपल्याला फ्रॅक्शनमध्ये घ्यायला लागेल, पण जेव्हा हा इव्हन इंटिजर आहे मल्टिप्लिकेशनमध्ये तेव्हा आपल्याला त्याचा हाफ हा इंटिजरमध्येच मिळेल. जसं 6x चा हाफ, तसं 4 थिटाचा हाफ आपण 2 थिटा घेता. जसं 6x चा हाफ काय ना 3x, आपल्याला साइन 6x 3x च्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये आपल्याला कसं लिहिता येईल 2 टाइम साइन 3x इंटू काय घेता येईल मला कॉस ऑफ 3x. इन जनरल साइन एन थिटा त्याच्या हाफ अँगलमध्ये मल्टिपल अँगल एन थिटाचा साइन रेशो त्याच्या हाफ अँगलमध्ये कसं लिहितो आपण 2 साइन एन थिटा बाय 2 इंटू कॉस एन थिटा बाय 2. सिमिलरली कॉस एन थिटा सुद्धा आपल्याला लिहिता येईल. आता ॲक्च्युली कॉस एन थिटा आपल्याला 2 थिटाचा जो फॉर्म्युला पार्ट आहे त्यावर आपण काय बघितलं, ॲक्च्युली कॉस 2 थिटा आपल्याला थिटाच्या साइन कॉसमध्ये नुसत्याच कॉसमध्ये किंवा नुसत्याच साईनमध्ये लिहिता येतो. तसं हा एन थिटाचा कॉस रेशो आपल्याला या एन थिटाच्या हाफ अँगलच्या साइन कॉसमध्ये किंवा कॉसमध्ये किंवा साईनमध्ये लिहिता येतो. आणि तो काय असतो कॉस एन थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एन थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एन थिटा बाय 2. म्हणजे रिलेशन तेच आहे, कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर घ्यायचं आणि त्यामध्ये अँगलचा हाफ यूज करायचा. नुसत्याच कॉसमध्ये काय असणार तर कॉस रेशोमध्ये 2 टाइम कॉस स्क्वेअर एन थिटा बाय 2 मायनस 1. नुसत्याच साईनमध्ये काय असणार 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एन थिटा बाय 2. लक्षात येईल का. या पद्धतीनं आपण मल्टिपल अँगल एन थिटाचा कॉस रेशो पण लिहू शकतो. मग याचा यूज करून सुद्धा आपल्याला एक्झाम्पल्स बघता येऊ शकतील. पण आपण एक पुढचा पार्ट घेणार आहोत इम्पॉर्टंट फॉर्म्युला. इम्पॉर्टंट फॉर्म्युला इन द सेन्स काय, आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी माहीत आहे जी आपण मगाशी यूज केलेली होती साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता यावर मला कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय लिहिता येत होते 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, बरोबर ना. देअरफॉर आपण कॉस स्क्वेअर थिटा. आता आपण काय करणार आहोत मल्टिपल अँगल कॉस 2 थिटाचा यूज करणार आहोत. आता कॉस 2 थिटाचे मल्टिपल अँगलचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो साइन कॉस नुसताच कॉस किंवा नुसताच साइन मध्ये लिहिला येतो. मला नुसत्याच कॉस मधला फॉर्म्युला हवा आहे, जो काय आहे तर 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. आता हा मायनस 1 तर मी राईट हँड साईडला ट्रान्सफर केला, सॉरी लेफ्टला ट्रान्सफर केला तो प्लस 1 होईल. याचा अर्थ राईट हँड साईडला काय येणार 2 कॉस स्क्वेअर थिटा, मी टर्म पण इंटरचेंज करून घेतो. आणि लेफ्ट हँड साईडला काय येणार हा मायनस 1 तर प्लस 1 म्हणजे 1 प्लस कॉस 2 थिटा. यावर मला कॉस स्क्वेअर थिटा हा 2 जर मी राईट हँड साईडला ट्रान्सफर केला तर डिनॉमिनेटरला येईल बघा. मग ॲक्च्युली हे दोन फॉर्म्युले जर तुम्ही बघितले तर दोन्ही सेमच आहेत कॉस स्क्वेअर थिटाचे, पण इथं आपल्याला साइन स्क्वेअर मध्ये लिहिता आला कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू आणि इथं आपल्याला कॉस 2 थिटा मध्ये लिहिता आला. मग यालाच आपण इम्पॉर्टंट फॉर्म्युला म्हणतो, कारण एकाच व्हॅल्यूचे दोन वेगवेगळे काय आहेत फॉर्म्युले आहेत. मग आपल्याला जसं एक्झाम्पलमध्ये रिक्वायर्ड आहे त्यानुसार या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू आपण यूज करू शकतो. असंच आपल्याला साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ही 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहिता येते किंवा साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2 अशी पण लिहिता येते.
आता ही सुद्धा आपण कॉस 2 थिटाचा नुसता साइन थिटामधल्या फॉर्म्युलाचा यूज करून तयार केला आहे. आता ॲक्च्युली हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवताना आपण काय करणार आहोत, तर एक रिलेशन सिम्पल लक्षात ठेवणार, आणि ते काय आहे तर कॉस स्क्वेअर. हे तर आपल्याला पाठच आहेत फॉर्म्युले. आता हे फॉर्म्युले लक्षात ठेवताना कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काढताना आपण 1 प्लस कॉस 2 थिटा घेतला डिवायडेड बाय 2, आणि साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2. तर हेच फॉर्म्युले आपण एका रिलेशनमध्ये काय कन्वर्ट करणार आहोत, तेव्हा 1 प्लस कॉस थिटा असतं त्याला आपण 2 टाइम कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 घ्यायचं. बघा हा फॉर्म्युला आपण पाठ करणार आहोत. 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा, आणि 1 मायनस कॉस थिटा असेल तर 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा बाय 2 घ्यायचं. आता ऍक्च्युली याचं प्रूफ यानुसारच आहे, पण आपण प्रूफ घेत नाही, आपण ऍक्च्युली हे फॉर्म्युले पाठ करणार आहोत. त्यासाठी आपल्याला रिलेशन लक्षात ठेवायला लागेल. रिलेशन एकदम सोपं आहे बघा. तर इथं तुम्ही ऑब्झर्व केला तर 1 प्लस कॉस आहे, आणि इथं काय आहे 1 मायनस कॉस, म्हणजे एक 1 प्लस कॉस साठी फॉर्म आहे, आणि एक काय आहे 1 मायनस कॉस. आता इथं अँगल जो आहे डाव्या साईडला तो थीटा आहे, आणि उजव्या साईडला या अँगलचा हाफ अँगल, थीटाचा हाफ अँगल काय ना थीटा बाय 2 घेतलेला आहे. इथं पण तेच थीटा आणि थीटा बाय 2. मग तुम्हाला फक्त रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवताना पहिलं रिलेशन काय आहे, जेव्हा 1 प्लस कॉस असेल त्याला त्याची व्हॅल्यू 2 टाइम कॉस स्क्वेअर होते, आणि 1 मायनस कॉस असेल तर त्याची व्हॅल्यू काय होते 2 टाइम साइन स्क्वेअर होते. आणि त्यानंतर पुढचा पार्ट, हा जो अँगल आहे डाव्या साईडचा थीटा तो उजव्या साईडला हाफ अँगलमध्ये आपण घेतो रेशोच्या, बरोबर आहे ना. असं असेल तर 1 प्लस कॉस ऑफ 6 थीटा जर असेल तर याची व्हॅल्यू काय बघा 2 टाइम कॉस स्क्वेअर, कारण की 1 प्लस कॉस आहे आणि याचा हाफ अँगल काय ना 6 थीटाचा हाफ अँगल 3 थीटा. 1 प्लस कॉस 4x ची व्हॅल्यू काय होईल बघा. आता इथं 1 प्लस कॉस आहे याचा, तर 2 टाइम काय घ्यायला लागेल मला कॉस स्क्वेअर, आणि हा जो काय अँगल आहे 4x त्याचा हाफ अँगल, ऍक्च्युली 4x चा हाफ अँगल काय ना 2x, किंवा 1 प्लस कॉस ऑफ 9x ची व्हॅल्यू काय होईल बघा. ऍक्च्युली 1 प्लस कॉस म्हणजे 2 टाइम काय ना कॉस स्क्वेअर, आणि या अँगलचा हाफ अँगल. आता हा ऑड इंटिजर आहे त्यामुळे याचा हाफ अँगल काय लिहिणार आपण 9x बाय 2, किंवा इकडं 1 मायनस कॉस ऑफ 3 अल्फा. ऍक्च्युली 1 मायनस कॉस आहे याचा, तर 2 टाइम काय घेणार आपण साइन स्क्वेअर, आणि हा जो अँगल आहे याचा हाफ. आता 3 अल्फाचा हाफ काय ना 3 अल्फा बाय 2, किंवा 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटा. याची व्हॅल्यू काय बघा 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटा. आता 1 मायनस कॉस म्हणजे 2 टाइम काय ना साइन स्क्वेअर, आणि या अँगलचा हाफ 2 थीटाचा हाफ काय ना थीटा. तर या पद्धतीने आपल्याला बरेच फॉर्म्युले तयार करता येईल, पण हे सगळे फॉर्म्युले आपण या दोन रिलेशनचा यूज करून तयार करणार आहोत. त्यामध्ये पहिलं रिलेशन काय आहे, 1 प्लस कॉस थीटा असेल तर 2 टाइम कॉस स्क्वेअर घ्यायचं, 1 मायनस कॉस असेल तर 2 टाइम काय घ्यायचं साइन स्क्वेअर, आणि अँगलचा हाफ अँगल यूज करायचा. थीटाचा हाफ काय थीटा बाय 2 रेशोमध्ये उजव्या साईडला यूज करायचं. मग बघा हे रिलेशन लक्षात ठेवा, आणि यानुसार ही एक्झाम्पल्स तयार करता येतील तुम्हाला, किंवा फॉर्म्युले पाठ करता येतील. ओके, थँक्यू.